ओके. आता आपला पॉडकास्ट झालेला आहे. आता याच्यावर तुम्ही माझी सही मी करून दाखवते. चालेल ना, चालेल चालेल. Yes. सांगाल का? कारण हा पॉडकास्ट संपल्यानंतर मी तुम्हाला विचारणार असं हो माझ्या हो, डोक्यात अगदी होतं. अगदी अगदी चालेल, नक्कीच चालेल. घ्या. मी जेव्हा स्वतः आधी ज्यांच्याकडे शिकले तर त्या सरांकडून जेव्हा माझं सिग्नेचर आधी मी अनालिसिस करून घेतलं होतं तर तेव्हा ते म्हणाले की सरनेम तुमचं खूप मोठं असेल तर त्याचं पण फक्त इनिशियल तुम्ही घेतलं तरी चालू शकतं, पण नाव पूर्ण आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्मिता असेल तर पूर्ण आलं पाहिजे. अंडरलाईन पण मी सांगते की कंपल्सरी आहे, कारण सगळ्याच बाबतीत तुम्हाला लग्न ठरवायचं असतं त्यावेळेला मुलाचा स्वभाव कसा आहे बाबा किंवा मुलीचा स्वभाव कसा आहे बाबा हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोग. मला जेव्हा ती सही बदलायला सांगितली होती तेव्हा मला सुटसुटीत अक्षरं लिहायला सांगितली होती, पण मला असं झालं की ही सही कोणीही करेल. आता ही सिग्नेचर चेंज करण्याची प्रोसेस काय असते? आकाराने प्रत्येक सही लहान असणं, मोठं असणं, स्ट्रेट असणं, स्लांट असणं, त्याला अंडरलाईन तुम्ही 1 काढताय, 2 काढताय, 4 काढताय. किती लोकांना खूप वेगळ्या वेगळ्या सवयी असतात. ग्राफोलॉजी असं सांगते की शक्यतो तुम्ही कर्सिव्ह रायटिंग मध्ये कधीच लिहायचं नाही. बरं. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपलं जे हस्ताक्षर आहे किंवा स्वाक्षरी आहे यामागे फक्त शब्द नसतात, तर त्यामध्ये आपले विचार, भावना आणि आपलं व्यक्तिमत्व दडलेलं असतं. ते कसं ओळखायचं किंवा ते जाणून करायचं काय, यासाठीच आजचा हा पॉडकास्ट आहे. मी आपल्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं आहे डॉक्टर सायली राणे वैद्य यांना, ज्या की खरं तर मॅरेज काउन्सिलर आहेत आणि ग्रॅफोलॉजिस्टसुद्धा आहेत. त्यामुळे ते आपल्याला स्वाक्षरीवरून किंवा आपल्या हस्ताक्षरावरून आपलं व्यक्तिमत्व कसं असणार आहे हे तर सांगणारच आहे, पण त्यामध्ये बदल केले तर आपल्या रिलेशनशिपमध्ये किंवा मग आपल्या करिअरमध्ये त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे सुद्धा सांगणार आहेत. आणि काही उदाहरणंसुद्धा असणार आहेत. तुम्ही तुमची सही चेक करू शकता त्या सांगत असताना. त्यामुळे हा अतिशय इंटरेस्टिंग असा पॉडकास्ट असणार आहे, कारण मी स्वतः खूप एक्सायटेड आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल. मनापासून आभार आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही येऊन, कारण मला ना हा विषय बोलणं फार महत्त्वाचं वाटत होतं. येस. कारण खूप मलाही प्रश्न आहेत की याच्यामध्ये काय, कारण काही वर्षांपूर्वी मी माझी सही बदलली होती. बर. तेव्हा ती श्वेता जुमानी ज्या आहेत त्यांनी ते करून दिलं होतं मला. त्याच्यात मला खूप फरक जाणवला. माझ्यात होणारे बदल मी बघितले त्या सहीनंतर, पण त्याच्या मागचं शास्त्र काय आहे आणि आणखीनही बरेचसे प्रश्न आहेत. Yes. तर ते मी आज तुमच्याकडून जाणून घेणार आहे. नक्की नक्की. मुळात आपण इथून सुरुवात करूया की ग्रॅफोलॉजिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा ग्रॅफोलॉजी म्हणजे काय, तुमची व्याख्या काय? येस. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही आत्ता माझी ओळख करून दिली तसं मी मॅरेज काउन्सिलर म्हणून काम जेव्हा सुरू केलं तर त्यावेळेला माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी कोणीही आले की काही वेळेला असं होतं की खूप पर्सनल इश्यूज असतात बरेच लोकांचे. लोक तेवढे मोकळेपणाने बोलत नाही. मुलं तर अजिबात बोलत नाहीत. कितीही वेळ पूर्ण 45 मिनिटं त्यांच्या समोर बसलं तरीही ते एकही अक्षर बोलत नाहीत. मग त्यानंतर मला या सगळ्याची आवड पण होती म्हणून मी हे शिकले शास्त्र. स्वतःची आधी मी सही आणि हस्ताक्षर अनालिसिस करून घेतलं आणि मी शिकल्यानंतर मात्र मला त्याचा माझ्या या सगळ्या म्हणजे गोष्टींसाठी उपयोग कसा झाला तर मुलांच्या फक्त मी त्यांना कागद आणि पेन समोर द्यायचे आणि त्यांना सांगायचे तुला हवं ते लिही त्याच्यावर, आणि त्यातून मला त्यांचं व्यक्तिमत्व सगळं समजायला लागलं. काही लोक बोलत नाहीत अजिबात, त्यांच्या खरं काय आतमध्ये आहे ते मला त्या कागदावर दिसायला लागलं. बरं. आपण असं म्हणू शकतो की आरसा आहे तो आपल्या मनाचा, पण ते जे काही रेखाटतो आपण त्याला नाव फक्त लिहिणं किंवा हस्ताक्षर किंवा सिग्नेचर असं दिलेलं आहे, पण ते वाचण्याचं शास्त्र जे आहे ते म्हणजे ग्राफोलॉजी असं आपण म्हणू शकतो. बरं. तर मनात आपल्या नक्की काय दडलेलं आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे तो. फक्त ती भाषा वेगळी आहे. जसं आपण म्हणतो की आपण लहानपणापासून मराठी कसं वाचायचं हे शिकलोय, बरोबर. तसंच हस्ताक्षर किंवा तुमची स्वाक्षरी ही कशी वाचायची याचं शास्त्र म्हणजे ग्राफोलॉजी आहे. सो हे दोन्ही तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जाणून घेता येतं आणि खूप डिटेलमध्ये जाणून घेता येतं तुम्हाला. बरं. पण हे ग्राफोलॉजिस्टचे काही कोर्सेस आहेत की काही त्याचं प्रॉपर शिक्षण म्हणजे काय, कशा आहे? आहे त्याचं शिक्षण आहे. मी वेगळ्या वेगळ्या 2-3 लोकांकडे शिकले होते, कारण मला असं वाटतं की एक गोष्ट वेगळ्या 2-3 गुरूंकडून आपल्याला काहीतरी
खूप छान वेगळं वेगळं मिळत असतं. बरोबर. त्यामुळे मी 2-3 वेगळ्या लोकांकडे शिकलेली आहे. आणि मी स्वतःही त्याच्यासाठीचा एक साधा सोपा असा एक कोर्स पण डिझाईन केलेला आहे आणि मी स्वतःही आता शिकवते ते बरं. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये. येस, हां. बरं. ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही माझे त्याच्या बॅचेस असतात. Correct. तर कोणाला इंटरेस्ट असेल तर जरूर तेही मी शिकवायला तयार आहे. म्हणजे मला आवडतं खूप हे शिकवायला सुद्धा. कारण ती आता काळाची गरज असंही एक आपल्याला म्हणता येईल, हां. की ओव्हरऑलच आपल्या पूर्ण पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटसाठीच आपल्याला त्याचा नक्कीच उपयोग होतो. आणि सगळ्या, जसं तुम्ही मगाशी सांगितलं, की सगळ्यावरती त्याचा परिणाम होत असतो आपल्या. त्यामुळे सगळीकडेच तो बदल केल्यावरती तो बदल सुद्धा सगळीकडेच पॉझिटिव्ह तुम्हाला जाणवायला लागतो. ते बरं. आपण डिटेलमध्ये बोलूच यात आता. हो हो हो. नाही, तुम्ही मल्टिपल गोष्टी करताय मला माहितीये. पुष्पाऔषधींबद्दल सुद्धा Yes. तुम्ही माहितीये हो. ती औषधं देता तुम्ही, म्हणजे सायकोलॉजीचा पण तुमचा अभ्यास Yes. आहे. शिवाय काउन्सिलिंग करता. आजचा विषय हा झाल्यानंतर मी आणखीनही बोलवणार आहे तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर बोलायला, कारण तुमच्याकडे खूप काही काही आहे जाणून घेण्यासारखं. तर आत्ता मुळात ही ग्राफोलॉजी आहे, म्हणजे हस्ताक्षर असेल तर आपण ओळखू शकतो, पण आजकाल आपण लिहितो कुठे? येस, आज आपण टाईप करतो आता, किंवा आपल्या ज्या सिग्नेचर आहे ते क्वचित कुठेतरी आपल्याला करावे लागतात, कारण चेक वगैरे पण बंद झाले, सगळे बंद झाले. ऑनलाईन व्यवहार झाले. येस. मग कसं काय? येस, अगदी बरोबर आहे. हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. म्हणजे माझ्याकडे कोणीही आलं की सगळ्यात पहिल्यांदा, की आता आमचा लिहिण्याशी कुठे संबंध येतो, हां. किंवा आता सही पण करावी लागत नाही. तर सही जरी आपल्याला करायला नाही लागली तरी सुद्धा पुन्हा एकदा, की आपण जेव्हा काहीतरी रेखाटतो असं आपण म्हणूयात, आता आपण त्याला सही किंवा हस्ताक्षर असंही म्हणूया नको, जे तुम्ही काही रेखाटता त्यावरून तुमचं व्यक्तिमत्व समजल्यानंतर आपण त्या जे काही लिहिण्याची आपली पद्धत असते तीच पूर्ण बदलतो. आणि ती बदलल्यानंतर आपल्याला फायदा होतो. मग ती आपण आता ठरवून करायची, एवढंच आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे की नॉट नेसेसरी की आपल्याला फक्त कुठल्या तरी महत्वाच्या डॉक्युमेंट्सवरती सही करायची आहे, किंवा शाळेत आहोत म्हणून आपल्याला लिहायचंय, कॉलेजमध्ये आपल्याला पेपर आहे म्हणून आपल्याला लिहायचंय, कुठला ड्राफ्ट आहे म्हणून आपल्याला तो लिहायचा आहे. त्याचा लिहिण्याशी असा संबंध नाहीये. आपल्याला ते प्रॅक्टिस करून आपल्या पूर्ण अंतर्मनावर काम करायचंय. आता त्याची मी अजून एक थोडीशी फोड करून सांगते तुम्हाला. आता आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपण म्हणतो असं, मनामध्ये आपले 2 कप्पे असतात. एक आपलं कॉन्शियस माइंड आणि एक अनकॉन्शियस माइंड असतं आपलं. कॉन्शियस माइंड म्हणजे नक्कीच आता आपण दोघी जे बोलतोय, आपण हातवारे करतोय, एकमेकींकडे बघतोय, हे सगळं झालं आपलं कॉन्शियस माइंड. आता आपल्याला माहिती आपण काय करतोय, पण आपल्या अनकॉन्शियस माइंडला आता काहीच माहिती नसतं. ते कसं? तर आत्ता इथे या स्टुडिओमध्ये, रूममध्ये अजून काय काय आहे हे सगळं माझं सबकॉन्शियस माइंड माझ्या नकळतपणाने सगळं स्टोअर करत असतं. सगळं, अगदी एक एक क्षणाची तिथे पूर्ण नोंदणी झालेली असते. तुम्ही आईच्या गर्भात असल्यापासून पूर्ण एक एक क्षणाची नोंदणी तिथे झालेली असते. सो ही जी नोंदणी झालेली असते ती तशीच असते आणि ती कुठेतरी सुप्त अवस्थेत जाऊन बसलेली असते. आणि मग जसे जसे आपण मोठे होतो, किंवा आपल्या एक एक आपल्या विचार बदलतात, आपली वर्तणूक एका प्रकारची होऊन जाते, किंवा आपलं शिक्षण एका प्रकारचं असतं, एक स्वभाव असतो आपला, हे सगळं जेव्हा होत असतं त्यावेळेला सुद्धा आपण ते आपलं सबकॉन्शियस माइंड सगळं आपल्यामध्ये घेऊन मांडून ठेवत असतं. त्या सगळ्याची नोंद असते आपल्याकडे. मग आपल्याला जेव्हा हस्ताक्षर बदलायचं असतं तेव्हा आपण जे मांडलेलं आहे ते आपल्याला दिसतं, की येस, माझं व्यक्तिमत्व कसं आहे, तर या बाबा अमुक अमुक व्यक्तीचा स्वभाव रागीट आहे, किंवा तिच्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे, असं काही गोष्टींमधनं समजतं जेव्हा आपण पूर्ण ते अनालिसिस करतो त्यावेळेला. मग आपण त्याच्यावरती उलटं काम करायचंय. मग आपण त्या ठराविक एखाद्या पद्धतीवर, म्हणजे लिहिल्या जाणाऱ्या पद्धतीवर आपण काम करतो, तिथे दुरुस्ती करतो, आणि मग आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते त्या चांगल्या गोष्टी स्टोअर करायला लागतं आणि तिथे दुरुस्ती आतून व्हायला लागते. म्हणजे आपण लिहित असताना वळण कसं असावं, किंवा त्याच्यावर दाब किती असावा, म्हणजे ठळक काही जण अक्षर काढतात, काही जणांचं खूप असं वरचेवर लिहिण्याची सवय असते, हे काही फरक असतात? सगळं आता आपल्याला मी त्याच्यासाठी एक वेगळं उदाहरण देते तुम्हाला. आपण शाळेत असताना 50 विद्यार्थी एका वर्गात आहेत आणि चित्रकलेचा तास सुरू असेल समजा, तर अगदी सगळ्यांना कॉमन हे चित्र काढायला सांगितलेलं लहानपणीचं आठवत असेल, की एक निसर्गाचं चित्र काढा, एक घराचं चित्र काढा.
किती सिंपल आहे, पण प्रत्येकाच्या घराची संकल्पना, प्रत्येकाचा त्यातला विचार हा वेगळा आहे. प्रत्येकाचा, कोणाचा डोंगर 4 दिसतात, कोणी एकच डोंगर काढतं, बरोबर. कोणी उगवणारा सूर्य काढतं, कोणी मावळणारा सूर्य काढतं त्याच्यामध्ये. प्रत्येक जण त्यात रंग वेगळा वापरतं. प्रत्येकाचा त्यातला आकार वेगळा येतो. कोणी पक्षी काढतं, कोणी प्राणी काढतं, कोणी माणसं त्यामध्ये काढतं. प्रत्येक जण ते चित्र वेगळं काढत असतं. हे का काढतं? एकच टॉपिक आहे ना, वेगळं काहीच नाही. मग त्या सगळ्यांचं चित्र सारखं का नाहीये? तर अशाचसाठी, कारण आपण प्रत्येक जण युनिक आहोत. तुम्ही वेगळे आहात, मी वेगळी आहे. आत्ता इथे आपल्या समोर जर 10 लोक असतील आणि 10 लोकांना तुम्ही ए हा सिंपल एक लेटर फक्त काढायला सांगा, कॅपिटल ए सगळ्यांनी काढा असं जरी सांगितलं तरी माझ्यासारखा ए तुमचा येणार नाहीये, तुमच्यासारखा इतर कोणाचाही येणार नाहीये. त्याचं कारण हेच आहे की प्रत्येक जण वेगळे आहोत ना आपण, म्हणूनच. आणि मग तो ए काढलेला फक्त आपल्याला वाचता यायला पाहिजे. आणि हे वाचता येण्याचं शास्त्र म्हणजेच ग्राफोलॉजी आहे, जे तुम्ही सगळे सर्वसामान्य वाचू शकणार नाही की त्याचा अर्थ काय आहे किंवा ती पर्सनॅलिटी कशी आहे हे तुम्ही नाही फक्त ओळखू शकणार. तुम्हाला फक्त वरवर बघता प्रत्येकाचा एक वेगळा काढला इतकंच दिसेल, पण मी त्यातलं समजू शकते की प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठली गोष्ट वेगळी आहे, म्हणून त्यांनी ए या पद्धतीने काढलेला आहे असं मी तुम्हाला सांगू शकते. आणि मग त्यातला आयडियल ए जो आहे तो काढायला सांगितल्यावर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये हळूहळू त्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होताना जाणवायला लागतो. म्हणजे मी जर सांगितलं एखाद्याला की अरे तू खूप छोटा काढतोयस, एचा साईज तुझा मोठा हवाय, किंवा तू अजून मगाशी जसं तुम्ही सांगितलं तसं की थोडं अजून प्रेशर देऊन तू ए काढायला हवायस, तर त्यामुळे त्याच्या गोष्टी बदलणार आहेत. आणि ह्या फक्त आपल्याला काय करायचंय की अर्थातच आपल्याला आता काही रोज उठून कुठे सही करायची नाहीये, पण आपल्याला तो सराव मात्र घरात रोज करायचा आहे. हा सराव आपल्याला का करायचा आहे, तर परत एकदा आपल्या सबकॉन्शियस माइंडला या सगळ्याची सवय लावण्यासाठी, आपल्याला त्याला सूचना द्यायच्या आहेत, आपल्याला त्याला सांगायचंय वारंवार. मग ते सांगण्याचा मार्ग कुठला आहे, तर ते पुन्हा वारंवार लिहिणं, त्याच्या 21 दिवसांचा त्याचा सराव करणं, आणि यातून आपण त्याला परत सांगतो असं नाही हा असा काढायचा आहे ए तू. आणि ही सवय लागल्यावरती त्याला हे माहितीये पक्क की ए आयडियल काढल्यावरती आपल्यामध्ये काय बदल होणार आहे, आणि मग तो हळूहळू बदल तुम्हाला 21 दिवसांनंतर जाणवायला लागतो तुमच्या पर्सनॅलिटी मधला. बरं, पण आता तुम्ही म्हणाला की व्यक्तिमत्व ओळखता येतं. तुम्ही सांगू शकाल कशा पद्धतीनं व्यक्तिमत्व ओळखलं जातं, काही उदाहरणांसह? मला तो आता छंद आहे, कारण कुठे गेले की मी जनरल लोकांना सांगते की आता मला ना मागे असेच माझ्याकडे क्लायंट आले होते आणि ते माझ्याशी खूप हुज्जत घालत होते. म्हणजे खरं तर ते म्हणाले नाही पण माझा विश्वास नाहीये, तुम्ही असं म्हणताय की असं होतं, सिग्नेचर बदलल्यावर खूप गोष्टींमध्ये फरक पडेल. माझी आत्या ही पूर्ण अडाणी होती, म्हणजे तिने सगळीकडे फक्त अंगठा लावलेला, तिने कधीच काही लिहिलेलं पण नाहीये, आणि ती करोडपती होती. श्रीमंत, गडगंज श्रीमंत, पूर्ण छान आयुष्य ती कायम जगलेली आहे. तर मग तुम्ही अशा व्यक्तीला काय म्हणाल? मग तिचा तर काही लिहिण्याशी संबंध आला नाही. मी म्हटलं की तुमची आत्या माझ्या समोर आत्ता जरी येऊन त्यांनी कागदावर, मी त्यांना म्हणेन की तुम्हाला जे सुचतंय ते तुम्ही काढा, काहीही सुचलं तरी मला चालेल. या कोऱ्या कागदावर तुम्ही रेगोट्या मारा, थोडक्यात तुम्ही काहीही लिहा, पण मी ते अनालिसिस करून तुम्हाला सांगेन की त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे. आणि त्याच्यामध्ये नक्कीच हे पण तुम्हाला समजू शकतं की ते व्यक्तिमत्व कसं आहे, किंवा तिच्याकडे या सगळ्या गोष्टी, हे सक्सेस असण्याचं पण कारण काय आहे हे त्याच्यावरून ओळखता येतं. सो मॅटर करतच नाहीये की अक्षरांपेक्षा सुद्धा त्याचा आकार, त्याचं प्रेशर, त्याचे पर्टिक्युलर येणारे स्ट्रोक कसे आहेत. तुम्ही आपण म्हणतो तसं की लहान असणं सही, आकाराने प्रत्येक सही लहान असणं, मोठं असणं, स्ट्रेट असणं, स्लांट असणं, त्याला अंडरलाईन तुम्ही 1 काढताय, 2 काढताय, 4 काढताय. किती लोकांना खूप वेगळ्या वेगळ्या सवयी असतात. ग्राफोलॉजी असं सांगते की शक्यतो तुम्ही कर्सिव्ह रायटिंग मध्ये कधीच लिहायचं नाही. बरं, प्रत्येक लेटर तुम्ही पेन उचलून मग काढलं पाहिजे. आणि अजून एक सगळ्यात चुकीचा समज आपल्याकडे लहानपणापासून सांगितला गेलेला आहे, तो म्हणजे आपली सही अशी पाहिजे की ती कोणी कॉपी नाही केली पाहिजे, म्हणून आपण ती इतकी कॉम्प्लिकेटेड करतो. पण ग्राफोलॉजी असं सांगते की सही तुमची ही अगदी साधी, ठसठशीत, स्पष्ट,
वाचता येण्यासारखी अशी असली पाहिजे. आणि लोक त्याच्या बरोबर विरुद्ध करतात आणि मग प्रॉब्लेम्स घेऊन येतात सगळे. ह्याच्यावरच माझ्याकडे एक प्रश्न आहे. का सांगू? कारण मला जेव्हा ती सही बदलायला सांगितली होती तेव्हा मला सुटसुटीत अक्षरं लिहायला सांगितली होती. पण मला असं झालं की ही सही कोणीही करेल, येस. म्हणजे कबीर करतो आता ती सही. पण मग तेव्हा त्याचं काय करायचं? नाही, आपली सही इतकी कोणीही, अगदी आपला मुलगा म्हटलं किंवा कोणीही जरी म्हटलं तरी सुद्धा आपली सही कोणीही कॉपी नाही करू शकत. नाही, म्हणजे मी बेट लावून हे सांगू शकते की अगदी तुम्ही बटर पेपर घेऊन त्यावर जरी ती कॉपी केलीत तरी सुद्धा ती तशी येत नाही. कारण पुन्हा एकदा तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आणि माझं वेगळं. कारण मी सही जेव्हा बदलून देते लोकांना, मग तर त्यांनी तर सहज कॉपी करायला पाहिजे मी जशी सांगते. 21 दिवस सराव करूनही तशीच्या तशी सही नाही येत लोकांना, तसे स्ट्रोक नाही येत पण लोकांचे. आपली पण बदलते ना बऱ्याचदा. खूपदा बदलते आपली पहिल्यापासून. म्हणजे आपण साधारण एक 10वी-11वी नंतर आपण एक सही ठरवलेली असते आपली. त्यानंतर आतापर्यंतची आपली सही खूप बदलली असते, कारण आपली पर्सनॅलिटी बदललेली असते. नाही, पण बऱ्याचदा असं होतं की खूप जेव्हा आपल्याला कागदपत्रांवर सही करायची असते सलग, तेव्हा ती वेगवेगळी व्हायला वेगळी लागते. वेगळीच येते. कारण आपली तेव्हाची सुद्धा काय आपली मनस्थिती आहे त्यावर सुद्धा तुमची सही बदलते. सो त्यामध्ये सुद्धा बदल येतात. पण मग तेव्हा तेव्हा तसा फरक पडत नाही. कारण त्याचं पुन्हा एकदा कारण सांगते. जसं तुम्ही म्हणाल की आता जेव्हा आपल्या एखाद्या काही महत्वाच्या डॉक्युमेंट्सवरती सलग 10 सह्या करायच्या, पुन्हा एकदा ती लोक तुमची ती सही रिजेक्ट करतात का? नाही करत. का नाही करत? त्याचं कारण माहितीये. कारण त्यांना ते स्ट्रोक्स तुम्ही कसे देतायत ते माहिती असतं पक्क. ओके. म्हणून ती सही तुमची कधीही रिजेक्ट करत नाहीत. अगदीच तुम्ही वेगळी केलेली दिसली तर तर मात्र ते थोडंसं ऑब्जेक्शन घेऊ शकतात बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा. पण थोडाफार बदल असणारी 10 सह्या कधीच सारख्या येणार नाहीयेत तुमच्या महत्वाच्या डॉक्युमेंट्सवरती तुम्ही सही करताना. अगदी एका ठिकाणी बसून तुम्ही केल्या तरी सुद्धा त्या नाही येत. पण त्यांना माहिती असतं की ही सही त्याच व्यक्तीने केलेली आहे. कारण तिथे सुद्धा पुन्हा सगळे स्ट्रोक्स कसे आहेत, मेन गोष्टी बघितल्या जातात त्यांच्या दृष्टीने. आणि मग तिथे ते ओळखतात की नाही, सही त्याच व्यक्तीची आहे, दुसरी कोणी केलेली नाहीये ही. आणि अजून एक गमतीचा भाग म्हणजे की लोकांना असं वाटतं की म्हणजे माझी सही कोणी चोरली, त्याच्यानंतर मग काही फ्रॉड केला तर किंवा अशा गोष्टी काही झाल्या तर मी म्हणते की उलटा विचार करा तुम्ही. तुमच्या कडे तुमचं एखादा काहीतरी संस्था आहे आणि तिथे तुम्ही एखादा एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करताना तुम्ही जर त्याची सही अनालिसिस केली तर तुम्हाला आधी कळणार आहे की तो माणूस फ्रॉड आहे की नाही. सो पर्सनॅलिटी तुम्ही त्याचा चांगल्यासाठी वापर करून घ्या. आणि हा अतिशय चुकीचा समज आहे लोकांचा की आपली सही कोणीही जर साधी सिंपल असेल तर चोरू शकतं. मी बेट लावून सांगते की कोणीही दाखवावी चोरून, अगदी सांगा. माझी स्वतःची सही खूप साधी आणि सिंपल आहे. येस, पण मग ती करून दाखवावी कोणीही सेम तशीच्या तशी. नाही करता येत. कारण परत एकदा तेच सांगते की प्रत्येक जण आपण वेगळे आहोत. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फरक काय असतो आता, तर आपण जेव्हा काही जणांना अक्षर लहान काढतात, सही छोटीशी असते त्यांची, तर तिथे थोडेसे ते लोक इंट्रोवर्ट असतात. थोडीशी परत एकदा सांगते सगळ्यांनाच, प्रेक्षकांना एवढं मात्र मी की यावरून तुम्ही सगळे स्वतः लगेच स्वतःची सही अनालिसिस प्लीज करू नका. कारण हे मी खूप वरवरचं सांगतेय, त्यात आपण बाकीच्या गोष्टी खूप डिटेलमध्ये बघतो. त्यामुळे लगेच असं धरून चालू नका मी माझी सही आता लहान आहे आणि लेटर्स लहान आहेत म्हणजे माझ्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे, मग थोडासा मी इंट्रोवर्ट आहे की काय, असं काही नाहीये. अजून त्यांच्यातल्या चांगल्या क्वालिटीज पण आहेत. ज्यांचं अक्षर लहान असतं त्यांच्यामध्ये एकाग्रता खूप चांगली असते. बरं. खूप बारीक गोष्टी बघण्याची सवय असते त्यांना. सो असे प्रत्येकाचे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. थोडी आकाराने मोठी असणारी सही असतात, ते थोडेसे बिनधास्त असतात, समाजात म्हणजे सोशल असतात, खूप ऍक्टिव्ह असतात, खूप त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास तुम्हाला बघायला मिळतो. ग्रुपला घेऊन किंवा असं टीम वर्क खूप चांगले करणारे लोक असतात ते. असं त्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलतात. तसंच अजून खूप महत्वाचा म्हणजे सगळ्यात मी परत सांगितलं असतं की अंडरलाईन काही लोक करत नाहीत, न करणाऱ्या सहीमध्ये. येस, सहीमध्ये काही लोकांना सवय नसते, ते नाही करत. ती व्यक्ती वेगळी असते. काही जण कशी असते?
सेल्फ मेड असतात पहिली गोष्ट म्हणजे ते जे अंडरलाईन करत Yes, जे नाही ते. अंडरलाईन करत नाही त्यांना सहसा कोणावर अवलंबून राहायला आवडत नाही, बरं. कोणाचा सपोर्ट लागत नाही. हा. अशा पर्सनॅलिटीज असतात. आता तुम्ही त्यातल्या सुद्धा काही जर फेमस काही व्यक्तिमत्व बघितलीत, नरेंद्रजींची आहे, नरेंद्रजींच्या मोदीजींच्या सहीच्या त्यांना अंडरलाईन नाहीये. हो. लता मंगेशकर अंडरलाईन करत नाहीत. म्हणजे ह्याच्यात सचिन योग्य अयोग्य असं काही नाहीये. योग्य अयोग्य असं नाहीये. तेच परत सांगते की पण पुन्हा एकदा की प्रत्येक ती पण व्यक्ती वेगळी आहे. सक्सेसफुल असणं तरी सुद्धा त्या व्यक्तीचा स्वभाव, तिच्या इतर लोकांशी असणारे नातेसंबंध किंवा समाजात बाकीच्या गोष्टी कशा आहेत त्या व्यक्तीच्या, किंवा आर्थिक बाजू तिची कशी आहे, या सगळ्याच असं काहीच नाहीये की सक्सेसफुल असणारी व्यक्ती म्हणजे तिला ताणतणाव नाहीये किंवा तिच्या रिलेशनशिपमध्ये कुठे गडबड नाहीये, म्हणजे ती सगळ्याच बाबतीत व्यक्ती सक्सेसफुल आहे असं फार कमी बघायला मिळतं. हो ना. नाहीतर मी कॉपी करू शकते ना की अरे हा सक्सेसफुल व्यक्ती कुठली आहे ते त्या व्यक्तीची सही काढून मग अमिताभ बच्चनची सही कशी आहे, अरे अच्छा हे मग मी तशा पद्धतीनं जर का त्यांनी जसं खाली लाईन दिलेली आहे किंवा ते जसं लिहितात माझं मी तसं लिहू शकते का, तर त्यांनी काही फरक नाही पडत. नाही, मग मी अंबानींची सही नसती का केली लगेच कॉपी. करेक्ट. मला तर त्यातल्या प्रत्येक बारीक गोष्टी सुद्धा माहिती आहेत की कसे स्ट्रोक्स आहेत त्याच्या, पण नाही, पण बाकीच्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत ना त्यांच्या बरोबर. पर्सनॅलिटी मधल्या. सो या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि इवन डॉट देणं, डॉट सुद्धा काही लोक 3-4 डॉट्स देतात, काही एकच देतात, काहींचा पोकळ असतो म्हणजे 0 सारखा डॉट असतो, काही लोकांचा आपला अंडरलाईन केल्यानंतर एक्स्ट्रा इंक पडते ना, ती गोष्ट सुद्धा खूप मॅटर करते तुमच्या सिग्नेचरमध्ये, कारण तो सुद्धा आम्ही ग्राफोलॉजीमध्ये डॉट समजतो. बऱ्याच जणांना सवय असते, बघितलं असेल तुम्ही, की अंडरलाईन केल्यानंतर पेन तिथेच बराच वेळ स्थिर ठेवतात, एक्स्ट्रा इंक तिथे पडते आणि मग तो सुद्धा डॉट होतो. त्याचं सुद्धा व्यक्तिमत्व कसं आहे याच्यावरती खूप परिणाम होतो. खूप बारीक गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये बघतो, खूपच बारीक गोष्टी, पण इंटरेस्टिंग आहे आणि नक्कीच लोकांना त्याचा फायदा होतो. आजपर्यंतचा माझा असा अनुभव आहे की लोकांना नक्की फायदा होतो त्याचा. दोन महत्वाचे प्रश्न माझ्यासाठी. एक तर ना, आपण कितीही प्रॅक्टिसनी सही बदलली, आपण आपल्या स्वभावानुसार परत मूळ पदावर येतो का? येतो, थोडे थोडे येतो. म्हणूनच म्हटलं की कुठल्याही गोष्टीची सवय लागायला 21 दिवसांचं, म्हणजे सायकोलॉजी हे सांगते की 21 दिवसांचं पूर्ण चक्र तुम्हाला पूर्ण करावंच लागतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचं व्यसन लागायला सुद्धा 21 दिवस लागतात आणि कुठल्याही गोष्टीचं व्यसन मोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला 21 दिवसच प्रयत्न करावे लागतात. बऱ्याच रिहॅबमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल की 30 दिवस म्हणजे महिन्याचं कंपल्सरी तुम्हाला ते त्यांचा सगळा हे घ्यावाच लागतो, तिथे स्टे करावाच लागतो. सो तसंच आहे की तुम्हाला 21 दिवस त्याचा सराव करावाच लागतो नक्कीच. आणि त्यानंतर मात्र होतो, फरक पडतो. आणि त्यानंतरही काही लोकांना थोडेसे श्रम घ्यावे लागतात की खूपच जर कॉम्प्लिकेटेड असं त्यांची आधीची सिग्नेचर असेल तर एकदम असं काढणं त्यांना खूप अवघड जातं. म्हणजे काही लोक तर गिव्हअप करतात, नाही हो मॅडम नाहीच होते. म्हणलं असं नाही करायचं. म्हणलं मला असं वाटतं की माझ्यात कुठेतरी मी स्वतःला त्या बाबतीत मग कुठेतरी कमी समजते की असं नका करू तुम्ही. मी असं कळकळीने सांगते लोकांना की प्रयत्न सोडू नका, आपल्याला हेच करायचंय. कारण आहे ना, आपण विरुद्ध करतोय ना, आपण एकदम वेगळी गोष्ट करतोय. तुमच्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध तुम्ही गोष्ट करायला चाललेला आहात ना. एक्झॅक्टली. बदलायचं म्हणजे वेगळंच ना. म्हणूनच तुमच्याकडून ते होत नाही. पण त्याच्यासाठीचा सराव हा मात्र तुम्हाला करावाच लागतो. आणि जे खरंच सांगते, जे अगदी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात आणि तो सराव करतात, तर त्यांना 100% नाही 200% त्यांना चांगले रिझल्ट आजपर्यंत. ह्याचे रिझल्ट मी स्वतः अनुभवलेले आहेत, त्यामुळे मी अगदीच सांगेन. बऱ्याच वेळेला मराठी हस्ताक्षर आपण जेव्हा लिहित असतो त्यावेळेला वरती रेघ देण्याची, म्हणजे ती लाईन जी असते ती लाईन न देता ते फक्त अक्षरं लिहितात. मला स्वतःला तशी खूप घाण सवय आहे. मला पण आहे, मी म्हणून विचारते. तर त्याच्यातले काही फरक की जे व्यवस्थित सरळ लाईन देऊ शकतात, जे हाफ लाईन देतात, किंवा जे देतच नाही त्यांचं काय? जे देतच नाही त्यांच्याबद्दल आधी सांगते, थोडे चंचल असतात. हो, कारण मी स्वतः तशी आहे. आणि थोडे ना हट्टी पण असतात ते लोक, की आपण म्हणतो ना की
माझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि मला हवं तेच मी करणार, अशी हम्म. थोडी व्यक्तिमत्व असतात. पुन्हा एकदा त्यात पण बाकीच्याही गोष्टी आपण बघतो, पण मुख्यतः असं बरेचदा बघण्यात आलेलं आहे. जसं आत्ता तुम्ही सांगितलं की आता समजा फॉर एक्झाम्पल म्हणजे सायली हे नाव आपण लिहितोय, तर बरेच लोकांना तुम्ही म्हणतात अशी सवय असते की फक्त सावर एक अंडरलाईन द्यायची आणि य आणि लीला आणखीन एक वेगळी काढायची हा. मध्ये थोडासा गॅप देऊन. हा. तर अशा लोकांच्या बाबतीत मात्र खूप गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये अर्धवट राहतात. म्हणजे ओ. आणि ते सगळ्याच बाजूनी म्हणजे रिलेशनशिपमध्ये किंवा एक ठराविक पातळीपर्यंतच त्यांची प्रगती होते आणि मग थांबते, असं पण बरेचदा बघायला मिळतं. हम्म. त्यामुळे परत एकदा मी की लोक असं पण म्हणतात की फक्त इंग्रजी सही असेल तरच तुम्ही अनालिसिस करता का, किंवा इंग्लिशमध्येच लिहायला हवंय का, तर नाही. मी म्हटलं तसं की भाषा कुठल्या भाषेत तुम्ही लिहिता हे ग्राफोलॉजी मध्ये मॅटर करतच नाहीये. परत एकदा तुमचे स्ट्रोक्स बघितले जातात, बाकीच्या गोष्टी आहेत. जसं आता तुम्ही सांगितलं की मराठीमध्ये जरी तुम्ही लिहिलं असेल तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण त्यातही बघतो की वरती तुम्ही ते लिहिताना लाईन किती सगळ्या अक्षरांवर पूर्ण देतात, ती जास्ती पण देणारी लोक आहेत, हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे अगदी 6च्या बरंच आधीपासून ली संपल्यावर सुद्धा बरीच ती पुढे आलेली असते. तर अशी लोक बिचारे खूप जास्ती मेहनत करणारे असतात, पण त्या मेहनतीच्या मानाने त्यांना कधीच तेवढं त्याचं फळ मिळत नाही असं आपण म्हणू शकतो, किंवा त्यांच्या कामाच्या मानाने त्यांना तेवढा मोबदला मिळत नाही, असं पण एक बघायला मिळालेलं आहे माझ्या. मग कसं असावं? सिम्पल म्हणजे जेवढी लेटर्स आहेत त्याच्यावर खरंच स्ट्रेट तेवढीच असावी. जास्ती पुढे गेलेली पण नाही, मध्ये कट झालेली पण नसावी, आणि आपल्यासारख्यांची तर खरं नसावीच की अगदीच त्यावर देत नाहीत, पूर्ण लाईन देत नाहीत, असं नसावं शक्यतो. पण मी पण आता हळूहळू सवय केली आहे इतके दिवस झाल्यानंतर. पण मला जेव्हा खूप लिहायचं असतं त्यावेळेला माझ्याकडून नाही होत ते, कारण आपण ते फास्ट लिहितो, आपले विचार नाही तर मग असे कुठेतरी हरवतात. असं वाटतं की पटकन ते उतरवलं गेलं पाहिजे. पण मग तिथे मी असं सांगते की जेव्हा आपल्याला महत्वाच्या काही गोष्टी लिहायच्या असतात, आता मी खूपदा काहीही लिहिताना अर्थातच पहिल्यांदा स्वामींचं नाव लिहिते, त्यामुळे स्वामींचं नाव लिहिताना मी कधीच तसं सोडत नाही. हो, मी पण पण बाकीच्या बाबतीत जेवढं थोडंफार लिहायचं असेल तर माझा प्रयत्न असतो तिथे की वरती लाईन द्यायची, मराठी जर लिहायचं असेल तर. आणि इंग्लिशमध्ये तर प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा, आपल्याला वर काही लाईन मारणं किंवा ह्या गोष्टी लागतच नाही. पण खरंच म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे, मी तसंच म्हणलं तसं की खूप छान आणि इतके मजेशीर अनुभव पण येतात मला या सगळ्यामध्ये ना. आणि प्रत्येक पर्सनॅलिटी मी प्रत्येक सही किंवा प्रत्येक हस्ताक्षर मी जेव्हा अनालिसिस करते ना तेव्हा मला तेवढाच उत्साह असतो. म्हणजे आतापर्यंत मी ऑलमोस्ट 500पेक्षा जास्ती हँडरायटिंग आणि सिग्नेचर अनालिसिस करून झालेले आहेत माझे, त्याच्यापेक्षा जास्तीच असतील. पण तरी सुद्धा प्रत्येक बघताना माझा तेवढाच उत्साह असतो की कारण मला ते जाणून घ्यायचं असतं की ही व्यक्ती कशी आहे. आणि जेव्हा ते असे शांत होतात आणि त्यांना पटतात सगळ्या गोष्टी, त्यावेळेला ते त्यांचे एक्सप्रेशन्स जे असतात ते मला खूप आवडतात. म्हणजे की पटतं, त्यांना जाणवतं की नाही या गोष्टीत आपण सुधारणा करायला हवी आहे. म्हणजे एका मोठ्या पदावर असणारे एक जण माझ्याकडे आता मध्यंतरी आले होते. म्हणजे ते तहसीलदारच्याही वरच्या पदावर होते आणि त्यांचं कुठे पुढे प्रमोशनही थोडं अडून राहिलं होतं आणि त्यांना जिथे हवं तिथे बदली झाली नव्हती त्यांची, म्हणून ते थांबले होते जरा. 6 महिन्याचा मध्ये त्यांना काळ होता. आणि माझ्याकडे त्यांनी सिग्नेचर अनालिसिस केल्यानंतर त्यांचा मला बरोबर 40 दिवसात फोन आला, त्यांना हवं ते. पण ती पर्सनॅलिटी बघितल्यावर मी म्हटलं अशा पोस्टवर काम करणारी व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीमध्ये केवढा आत्मविश्वास खरं तर असला पाहिजे ना. पण त्यांना मी हे जेव्हा सगळं सांगितलं आणि मी पण जेव्हा ते बघितलं की या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास कमी आहे, तर मी पण अशी खूप थोडी 2 मिनिटं म्हणजे सरप्राईज झाले होते की असं कसं असू शकतं. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हो, अगदी बरोबर तुम्ही म्हणालात मॅडम, तसं माझ्यामध्ये आत्मविश्वासच कमी आहे आणि त्यामुळे म्हणे आजपर्यंत कदाचित मी त्या पोस्टपर्यंत किंवा नाही जाऊ शकलोय. पण त्यांना सिग्नेचर नंतर 40 दिवसात त्यांचा इतका आनंदाने मला फोन आला होता. आणि मोस्टली माझे असिस्टंट आधी फोन घेतात, मग ते म्हणले नाही मला मॅडमशीच बोलायचं, तुम्ही 2 मिनिटं फक्त मला बोलणं करून द्या त्यांच्याशी. आणि मला ते बोलल्या बोलल्या म्हणाले की मॅडम कुठे आहात, मी पेढे घेऊन येतोय. तेव्हाच मी ओळखलं की बहुतेक त्यांना हवं तिथे त्यांचं पोस्टिंग झालेलं दिसतंय. पण छान, आणि प्रमोशनही झालं त्यांचं, हवं तिथे त्यांचं पोस्टिंग पण झालं. सो असे पण खूप छान अनुभव येतात, खूप मजा येते असं. आणि त्या माणसाचा आनंद बघून मला खूप समाधान मिळतं या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण आत्ता सध्या प्रत्येक क्षेत्रात खूप कॉम्पिटिशन आहे
आपल्याला या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येकाचेच प्रयत्न आहेत, काहीतरी चालू असतात. आणि मी म्हणते की सिग्नेचर बदलणं ही तशी खूपच किरकोळ गोष्ट आणि छोटीशी गोष्ट आहे. तर ती करायला काय हरकत आहे, म्हणजे कोणीही बाकी काही करण्यापेक्षा मी असं म्हणते की ते जरूर करून घ्यावं कोणीही. नाही, आणि हस्ताक्षराचं पण मला असं वाटतं की आपल्याकडे जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन लिहितो, म्हणजे मला त्याबद्दलही असं वाटतं की Yes. ते लिहिताना आपण कसे लिहितोय हे सुद्धा महत्वाचं असू शकतं. Yes. बरोबर. पण मॅनिफेस्ट करताना मी कधीच अक्षरांवरती लाईन दिली नाही असं होत नाही. माझ्याकडनं आपोआप केलं जातं ते. कारण आहे परत एकदा आपण कॉन्शियसली. येस, कॉन्शियसली करत असतो आपण. आपल्याला माहिती आहे आपण ते कशासाठी करतोय. Correct. आणि असं नाहीये की मी ते ठरवून पण की नाही आपल्याला त्यावर लाईन द्यायचीच आहे अक्षरांवर, असं म्हणून पण नाहीये. ते माझ्याकडनं ऑटोमॅटिकली केलं जातं. कारण तेव्हा तुम्हाला तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतात. तुम्हाला खरंच काहीतरी स्वतःमध्ये बदल हवा असतो किंवा तुमची ती इच्छा जी असते ती खूप प्रामाणिक असते. त्यामुळे तिथे मात्र लगेच तुम्हाला जाणवतं की आपली बरोबर तशीच हस्ताक्षर येतं किंवा ती लाईन बरोबर दिली जाते आपोआपच. सो अशा गोष्टी आपल्याकडून नकळतपणाने होतात आणि ते नकळतपणानेच होणं अपेक्षित आहे सगळं. बरोबर, बरोबर. त्यामुळे हस्ताक्षराच्या बाबतीत सुद्धा कसं असलं पाहिजे या बाबतीत सुद्धा अनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणजे जर का Yes, तुम्ही yes. तेही सांगत असालच ना. हो. आता मला विचारायचं होतं की जसं तुम्ही म्हणालात की समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जर का ती इंट्रोवर्ट असेल तर तिचा स्वभाव कळण्यासाठी तुम्ही त्या सहीचा वापर करता Yes. आणि त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो. तसं आता सिग्नेचरमध्ये आपल्याला ठराविक गोष्टींमध्ये बदल घडून आणायचे बाबा, पर्सनॅलिटीमध्ये. ओके, तर अशा वेळेला इंग्लिश सह्यांमध्ये बऱ्याचदा आता तिथे न्यूमरोलॉजी येते. येस. म्हणजे प्रत्येक आपल्या जो अल्फाबेट आहे त्याचं नंबरिंग करून येस. आपला तो काहीतरी मूल्यांक भाग्यांक हो. काढला जातो. हो. आणि जो आपल्या राशीसाठी किंवा आपल्या नावासाठी तो ग्रह चांगला आहे Yes. अशा पद्धतीनं तो नंबर दिला जातो. हो. त्याचा आणि ग्राफोलॉजीचं तुम्ही कसा मेळ घालता? मेळ म्हणजे अर्थातच ग्राफोलॉजी पूर्ण वेगळं शास्त्र आहे आणि न्यूमरोलॉजी हे पूर्ण वेगळं शास्त्र आहे. पण माझ्याकडे आता असं झालेलं आहे ना की बरेच लोक आधी न्यूमरोलॉजीनुसार त्यांचं स्पेलिंग घेऊन येतात माझ्याकडे. बरं. जसं फॉर एक्झाम्पल येतं की आता मी माझं स्पेलिंग SAYALI असं करते, पण काही लोकांना SAYALEE असं करायला सांगू शकतात किंवा A डबल ऍड करायला सांगू शकतात. असं त्यानुसार वेगळं वेगळं कोणालाही करायला सांगतात ते. आणि मग त्याप्रमाणे मी त्यांना सिग्नेचर सांगते. आणि नक्कीच जर कोणीही आधी न्यूमरोलॉजीनुसार जर त्यांचं स्पेलिंग घेऊन आलं तर दोन्हीचा तर म्हणजे आपण म्हणतो ना की वा अगदी दुग्ध शर्करा आहे. येस, अगदीच खूप जास्ती त्याचे छान परिणाम लोकांना बघायला मिळतात. खूप लोक येतात आणि असे आता की आधीच ते करून आलेले असतात किंवा मग ज्यांना माहिती आहे थोडंफार न्यूमरोलॉजी बद्दल, तर मी त्यांना आधी सांगते की उलटं करा, तुम्ही आधी न्यूमरोलॉजी कोणाकडून तरी बघून घ्या, जाणून घ्या, त्याचं विश्लेषण करून घ्या आणि ते तुम्हाला जे सांगतील ती मला फक्त तुमची सगळी जे काही तुम्ही स्पेलिंग करणार आहात, मराठीत लिहिणार असाल तर कसं करणार आहात, काही वेळेला आडनावामध्ये पण काहीतरी बदल करायला सांगतात थोडाफार, ते सगळं तुम्ही करून आल्यानंतर मग मी तुम्हाला सही देते. आणि असं खूप लोक हल्ली करतात. पण दोन्ही शास्त्र वेगळी आहेत, पण दोन्ही एकत्र आली तर मग खरंच मजा येते खूप. अच्छा. आणि वयात कुठल्या वयामध्ये आपली सिग्नेचर आपण सेट करायला हवी? म्हणजे आपण शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, की कधीही करू शकतो, कसं? नाही आता आपल्याला या सगळ्याबद्दल आत्ता खूप सगळ्यांना माहिती होत आहे. म्हणजे अजूनही खूप लोकांना यावर एक तर विश्वास ठेवत नाहीत लोक की असं सहीने काही बदलतं का सगळ्या गोष्टी, असंही म्हणणारे लोक आहेत. पण मी असं म्हणते की साधारणतः 7वी 8वी हे जे वय असतं ना, तर तुमच्या सगळ्या पूर्ण ओव्हरऑल डेव्हलपमेंटल जो पिरियड असतो त्या सगळ्यामध्येच जर तुम्ही स्वतःला ते वळण लावलं, जसं आपण दोघींनी आता सांगितलं की आपल्याला ही लहानपणापासूनची सवय ना की आपण मराठी अक्षरांवरती लाईन देत नाही. ते काय आत्ता झालंय का? नाहीये, ते आपल्याला लहानपणापासून आहे. पण हे जर कदाचित आपल्या 7वी 8वी पासून झालं असतं तर नक्कीच त्याचा आपल्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये आणि डेव्हलपमेंट प्रत्येक स्टेजमध्ये त्याचा उपयोग होतो आणि पॉझिटिव्ह बदल पण जाणवतो. त्यामुळे साधारणतः 8वी 9वीच्या मुलांनी जर त्यांचं हँडरायटिंग आणि या सगळ्या गोष्टी करून घेतल्या तर जास्ती फायदा होतो. कारण 10वीला आता आपल्याला आपली सिग्नेचर एक थोडीशी ठरवावी लागते, कारण आपल्याला पेपरवर करावी लागते, आन्सर शीटवर करावी लागते, तुमच्या त्या रजिस्टरमध्ये करावी लागते तुम्हाला. तर त्या सगळ्यासाठी मग तेव्हा 10वीच्या आधी जर तुम्ही जर करून घेतली तर जास्ती चांगलं आहे असंही म्हणते. अजून एक गंमत आहे, आता यावरूनच सांगते
ग्राफोलॉजीमध्ये काही एक्सरसाइज आहेत असे बरं. की जे मुलांना रेग्युलर तुम्ही करायला सांगितले. मुलांना असं नाही, सगळ्यांसाठीच ते चांगले आहेत. तर गमतीशीर आहेत खरं तर ते खूप. पण म्हणजे लोकांना वाटते काय हे मजेशीर आणि लहानपणी आपण केलेलं हे नर्सरीमध्ये शिकवतात. पण नाही, ते तसे आकार देणं, ते स्ट्रोक्स देणं, या सरावानी सुद्धा एकाग्रता वाढणे किंवा ओव्हरऑल तुमची मेंटल हेल्थ जी आहे किंवा स्ट्रेंथ जी आहे, ही दोन्हीमध्येही तुम्हाला चांगला फरक जाणवायला लागतो. त्यामुळे तसे एक्सरसाइज पण मी बऱ्याचशा, जेव्हा शाळेतली कोणी मुलं माझ्याकडे येतात हस्ताक्षर किंवा नवीन सही कशी आम्ही करू यासाठी अनालिसिस करण्यासाठी येतात, त्यावेळेला मी त्यांना हा आवर्जून एक्सरसाइज सांगते. काही लोकांमध्ये खूप ताणतणाव असेल, झोप लागत नाही, तर अशा वेळेला सुद्धा लोकांना मी असे काही एक्सरसाइज सांगते. तर त्यांनी पण खूप फरक पडतो. वा वा वा. आता त्याच्यावरून मी सांगते ते का द्यायचं. पुन्हा एकदा लोकांना असं वाटतं की काय वेडेपण आहे हा सगळं. अजूनही लोक असे म्हणणारे आहेत. तर त्यांना मी असं सांगू इच्छिते की आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपलं घर वास्तू वगैरे हा भाग आपण आता बाजूला ठेवूया थोडासा. पण घर कधीही आपलं त्रिकोणी आकाराचं आपण बघितलंय कधी? आपल्या घराची आपली बेडरूम कधी त्रिकोणी असते का? नसते. आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवता येणार नाहीत सगळ्याच दृष्टीने. सगळ्याच दृष्टीनं. आणि तुम्हाला असं अगदी छान, अगदी सगळ्या तिथं सुखसोयी आहेत, सगळ्या सुविधा आहेत, अशी तुम्हाला जर बेडरूम त्रिकोणी आकाराची राहायला दिली, तुम्ही कम्फर्टेबली त्यात राहू शकाल? नाही नाही राहणार. नाही. येस, म्हणजे आकाराला काहीतरी महत्व आहे, ऑफकोर्स महत्व. अजून एक गोष्ट की आता 2 जेंट्स तुम्ही आता समोर आणले आणि एकाला पहिल्यापासून प्लेन शर्ट्स वापरण्याची सवय आणि एका व्यक्तीला, एका पुरुषाला मोठे मोठे चेक्स असणाऱ्या शर्ट्सची सवय आहे. प्लेन शर्ट वापरणाऱ्याला जर तुम्ही चेक्सचा शर्ट दिला तर तो तितक्या आवडीने वापरेल नाही. किंवा चेक्सचा शर्ट वापरण्याला प्लेन शर्ट दिला तर वापरेल तो तेवढ्या आवडीने? नाही वापरणार. या सगळ्या मागे सुद्धा काहीतरी शास्त्र आहे. या प्रत्येक आकाराला, या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं तसं की आता सायकोलॉजी कुठेतरी तिथे येते का? येस, सायकोलॉजी सुद्धा येते. आणि मी म्हटलं तसं तुम्हाला विचित्र वाटेल, तुम्ही त्रिकोणी रूम मध्ये झोपूच शकणार. मी सांगते ना, अगदी एसी असू देत, तुम्हाला मऊ तिथे बेड असू देत, सगळ्या तिथे सुखसोयी असू देत तुमच्यासाठी, पण तुम्ही कम्फर्टेबली त्या त्रिकोणी रूम मध्ये नाही झोपू शकणार आहे. त्याचं कारणच हे आहे. म्हणूनच सांगते की प्रत्येक तुमचा स्ट्रोक, आकार याला खूप महत्व आहे ग्राफोलॉजीमध्ये. आणि परत एकदा अर्थातच हे सगळं तुमच्या मनाशी संबंधितच आहे, तुमच्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडशी संबंधितच आहे हे शास्त्र सुद्धा. आणि म्हणून म्हणलं की ह्याचं हे उदाहरण दिल्यावर लोकांना पटतं. करेक्ट. किंवा अजून एक गोष्ट आता की सगळ्या सुखसोयी असणारं, पण तुम्हाला जर 10,000 स्क्वेअर फीटाची एक बेडरूम दिली, तिथे पण तुम्ही कम्फर्टेबली राहू शकाल? नाही राहू शकत. थोडं वेगळं वाटेल की एवढ्या 10,000 स्क्वेअर फीटात तुम्ही आणि फक्त तुमची फॅमिली किंवा 2च जण तुम्ही राहणार. सो नाही, आपण त्या पण म्हणजे खरं तर तिथं पण चांगलं आहे ना. पण तरी येस, जागा भरपूर आहे, पण तरीही आपण 10,000 स्क्वेअर फीटाच्या बेडरूम मध्ये नाही झोपू शकत कम्फर्टेबली. कुठेतरी वेगळं वाटतं आपल्याला, काहीतरी कम्फर्टेबल नसतो. आपण कम्फर्टेबल नसतो म्हणजे काय असतो, आपल्याला नको वाटतं ते करायला. आपण तिथे शांत नसतो. बरोबर. आपलं मन तिथे शांत नसतं, आपल्याला ती गोष्ट आवडत नसते. बरोबर. आणि हेच आपल्याला ग्राफोलॉजीमध्ये करायचं असतं. वा, खूप छान पद्धतीनं समजून सांगताय. आता ही सिग्नेचर चेंज करण्याची प्रोसेस काय असते? आपण सिग्नेचर बदलल्यानंतर, मी म्हटलं तसं मगाशीच की आपण 21 दिवसांचा पूर्ण सराव सांगतो त्यांना. आणि 21 दिवसांच्या सरावानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये जो बदल व्हायला लागतो, तर लोकांना मी खरं सांगते माझ्याकडून की तुम्ही 6 महिने थांबा जरा. 6 महिने तुम्ही छान ऑब्झर्व करा की तुम्हाला काय काय पॉझिटिव्ह बदल जाणवत आहेत. पण बऱ्याच ना लोकांना असं होतं की महिन्याभरातच त्यांना इतके छान पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात की मग ते सगळीकडे बँकेत किंवा महत्वाच्या ठिकाणी जिथे जिथे दिलेले असेल तिथे सगळीकडे त्यांची सही बदलतात. अच्छा. सो तुमच्यावर आहे, तुम्हाला कसे रिझल्ट्स पॉझिटिव्हच येतात नक्कीच. पण 6 महिने थांबावा असं मी स्वतः सांगते त्या सगळ्यासाठी. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा की मग 6 महिने आपण कुठे करायची ती सही, हा प्रश्न असतो सगळ्यांचा.
तर येस, आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या घरात आपण एक वही करायची आणि त्याच्यावर हा रोज एक्सरसाइज करायचा. बरं. जसं आपण नियमितपणाने जेवतो, अभ्यास करतो किंवा काम करतो आपलं, जेवतो, तशा गोष्टींप्रमाणेच आपण रोज त्याच्यावर ठरवून मिनिमम 25 वेळा तरी सही करायची. बरं. आणि कोऱ्या कागदावर. आणि मी म्हटलं तसं कोणाला स्ट्रेस असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक्सरसाइज आहे, तर तसे काही एक्सरसाइज आपण करायचे त्यावर. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला जसा जसा फरक जाणवायला लागेल, या गोष्टींच्या सगळ्या सवयी झाल्यानंतर 6 महिन्यांनी बदलल्यावरती तर प्रश्नच येत नाहीये. पण तोवर हे रोज तुम्ही करायचंय घरात. किंवा आता कुरिअरवाला आलाय, जिथे आपल्याला नॉर्मल सही करायची तिथे करायची. आपण कुठल्या सोसायटीत गेलोय तिथे रजिस्टर आपल्याला सही करायची. कुठल्या ऑफिसमध्ये आपण गेलोय तिथे मात्र मग ही नवीन बदललेली सही सगळीकडे करायला सुरुवात करायची. जिथे जिथे गरज म्हणजे काय म्हणतात पूर्वीच्या सहीची गरज नाहीये आणि Yes. जिथे आपण करू शकतो बाबा Yes, तिथे अगदीच. शक्यतो ही प्रॅक्टिस करायची आणि Yes. शिवाय हो. वहीमध्ये ही हो. प्रॅक्टिस करायची. पण हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची सही बदलणं कुठे गरजेचं आहे? म्हणजे पासपोर्ट, आपलं बँक अकाउंट की सगळीकडेच सगळीकडेच? आधार कार्ड सगळ्याला आधार कार्ड. आपली आता एकच सही आपली लिंक असते ना सगळीकडे. मग सगळीकडे Yes, बदलायची? सगळीकडे बदलायची. आणि सगळीकडे बदलून त्याचा छान आपल्याला फायदा होतो नक्कीच. बरं बरं. आणि मी स्वतः बदललेली आहे त्यामुळे मी सांगू शकते की मला खूप मी माझं स्वतःचं उदाहरण सांगायला अगदी उत्सुक असते कायम. की मी दोन्ही लेटर्सच्या मध्ये माझ्या डॉट्स द्यायचे. हा. आणि मी जेव्हा स्वतः आधी ज्यांच्याकडे शिकले तर त्या सरांकडून जेव्हा माझं सिग्नेचर आधी मी अनालिसिस करून घेतलं होतं तर तेव्हा ते म्हणाले की बाकी सगळं छान आहे एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी तुमची, पण तरी सुद्धा नवरा बायकोंचे काहीतरी सारखेच मतभेद होत असणार आहेत असं त्यांनी मला सरळ सांगितलं होतं. तर मी म्हटलं की हो आहे. म्हटलं स्वभाव विरुद्ध आहेत आमचे कदाचित, त्याच्यामुळे असेल. मग त्यांनी मला एक छोटासा बदल सांगितला होता. मला त्यांनी फक्त डॉट मध्ये द्यायचा नाही इतकंच सांगितलं होतं आणि तेवढाच माझ्या सिग्नेचरमध्ये खरं तर बदल करायला सांगितला होता. बाकी मला काहीच बदलायला त्यांनी सांगितलं नव्हतं. पण म्हणजे या बदलांमुळे तुमचं Yes. रिलेशन चांगलं होऊ शकतं, येस, झालं. तुमचं करिअर चांगलं होऊ शकतं. नक्कीच नक्कीच. बरं. आणि मी कायम सगळ्यांना सांगते की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा की आपल्या जन्मानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय मिळतं? आपल्याला कोणी शुकशुक म्हणून हाक मारतं का? नाही. सगळ्यात पहिलं आपल्याला काय मिळतं तर आपलं नाही. नाव असतं ना. हो म्हणजे त्याला किती महत्व आहे. हो. आपल्या जन्माच्या दाखल्यावर आणि आपल्या मृत्यूच्या दाखल्यावरती सुद्धा आपलं नावच खूप महत्वाचं हो, असतं. हो. ते तिथं सुद्धा चुकून चालत नाही ना. बरोबर. त्यामुळे त्याला खूप महत्व आहे आणि आपण तेच खूप डावलतो सगळेजण. आपल्या नावालाच आपण डावलतो. त्यामुळे बरेच लोकांना सवय, मला स्वतःला सवय आहे की मी फक्त एस काढते माझ्या सिग्नेचरमध्ये. अर्थात त्याला खूप पुन्हा एकदा लोकांनी तेवढंच धरून बसू नये की बाकी सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघतो. पण शक्यतो आपल्या सहीमध्ये आपलं स्वतःचं नाव पूर्ण आणि स्पष्ट दिसलं पाहिजे. हा. मी म्हटलं तसं की पुन्हा माझ्या पर्सनॅलिटीचा वेगळा भाग आहे म्हणून मी अजूनही एस फक्त काढते त्यामध्ये, पण तरी शक्यतो सगळ्यांनी पूर्ण नाव लिहावं. हे जास्ती आयडियल आहे म्हणजे. त्यामुळे ते करायला हरकत नाही लोकांनी. म्हणजे मी सगळ्या प्रेक्षकांना असं सांगेन की तसं केलं तर जास्ती चांगलं आहे. पण अर्थात मला त्याचे वेगळे फायदे पण आहेत की मी माझं सरनेम म्हणजे वैद्य हे पूर्ण लावते आणि अर्थातच वैद्य हे नाव त्या खरं तर खूप मोठं आहे आणि फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. फॅमिलीला माझ्या दृष्टीने खूप महत्व आहे. सो या सगळ्या गोष्टी माझ्या पर्सनॅलिटीतला तिथे रिफ्लेक्ट होताना दिसतात. आणि म्हणून म्हणजे आणि कायम इच्छा आहे की सायली ह्या नावापेक्षा सुद्धा वैद्य हे नाव मोठं करायचं अशी जास्ती इच्छा आहे माझी. कारण त्यात आपण सगळे येतो ना, आपली फॅमिली येते पूर्ण. सो हा माझ्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. पण शक्यतो आपल्या नावामध्ये आपलं म्हणजे पूर्ण सिग्नेचरमध्ये आपलं नाव हे पूर्ण असणं आवश्यक आहे. आयडियल सिग्नेचरमध्ये असं आपण म्हणतो. एक गंमत म्हणून विचारते, एखादं आपल्याला लग्न ठरवायचं असतं त्यावेळेला मुलाचा स्वभाव कसा आहे बाबा किंवा मुलीचा स्वभाव कसा आहे बाबा हे जाणून घेण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. येस, होतो. म्हणजे माझ्याकडे तसे पण लोक येतात. येस, येतात ना. जे रिलेशनशिपमध्ये आहेत ते लोक येतात किंवा लग्न ठरलेले लोक येतात. अरेंज मॅरेजमध्ये बरेच लोक येतात कारण पर्सनॅलिटी समजते ना. आणि मला तर जास्ती मी चांगल्या पद्धतीने त्यांना सांगू शकते, दोन विरुद्ध पर्सनॅलिटी असतील तर यांची कम्पॅटिबिलिटी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो सिग्नेचरमधून. आणि अर्थातच त्याच्यात आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे की बदल पण करू शकतो.
हा हा त्यामुळे आपण जसं म्हणतो ना की आपल्याकडे अजूनही आपण कुंडली बघतो म्हणजे हम्म. लग्नाच्या वेळेला मुलांची, तसं मी हल्ली सगळ्यांना सांगते की लग्न ठरल्यावर तुम्ही एकदा दोघांचं सिग्नेचर पण मॅच होतं की हो, नाही. आणि नाव पण Yes. बदलायची मुभा असते ना मुलींना. Yes. हो 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 तर मला असं वाटतं की उलट तो एक हो. चांगला नक्कीच बदल नक्कीच. असू शकतो. बदल असू शकतो. हा म्हणजे तुम्ही आधीच जर ठरवून घेतलं की तुम्ही कसं सिग्नेचर नंतर करायचं हम्म, आहे, हम्म. तर आता हा पण एक विषय खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी ते पण बऱ्याच जणांना सांगते की हल्ली मुली सगळ्याचसाठी पहिलंच नाव सगळीकडे हो. डॉक्युमेंट्सवर तसंच ठेवतात, हो बदलत नाहीत नाव, हो. माहेरचंच नाव लावतात. हो. तर त्यांनी सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीत खूप फरक पडतो. हा तुमच्या लग्नानंतर तुमच्या सासू सासऱ्यांबरोबरचं, तुमच्या नवऱ्याबरोबरच्या असणाऱ्या रिलेशनमध्ये सुद्धा फरक पडतो. त्यामुळे ग्राफोलॉजी परत एकदा असं सांगते की शक्यतो आपण लग्नानंतरचं आपलं जे आडनाव असेल ते लावायला हवं. लावायला पाहिजे खरं तर. आयडियल, पुन्हा एकदा आयडियल सिग्नेचर असं जर तुम्ही म्हणालात तर तसं करणं जास्ती संयुक्तिक ठरतं. हं. पण परत एकदा प्रॅक्टिकली विचार करता काही लोक बाकीच्या काही गोष्टींसाठी मुली आजकाल नाव बदलत हो नाहीत, ना. कारण पासपोर्ट वगैरे त्यांचे लग्नाच्या आधी झालेले असतात, हम्म. मग सगळीकडेच नाव बदलायला लागतं. हा म्हणजे एक मोठा प्रॉब्लेम आहेच आहे, म्हणून बदलत नाहीत काही लोक. पण मग मी त्यावेळेला त्यांना असं सांगते की जेव्हा तुम्हाला टाइमपासवाली सही करायची आहे ना, तिथे मात्र मग तुम्ही तुमच्या आत्ताचं असणारं सासरचं आडनाव, नवऱ्याचं नाव किंवा त्याचं हम्म. इनिशियल तरी असं लावून सही करत जा. हम्म. तुम्हाला दोन्हीचेही फायदे आहेत मग. बरोबर बरोबर, अगदी छान. आता जाता जाता आम्ही गोल्डन टिप विचारतो. बर. हं, तर प्रेक्षकांना आपल्या येस. गोल्डन टिपमध्ये तुम्ही हस्ताक्षरासाठी किंवा स्वाक्षरीसाठी असे 3-4 पॉइंट सांगा ओके. की जेणेकरून ते त्यांच्या करिअरसाठी आणि आर्थिक वृद्धीसाठी चांगले असतील. ओके. गोल्डन टिप्स म्हणजे आता मी सांगितलं तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमची सही स्पष्ट असली पाहिजे. हं. तुमचं नाव पूर्ण त्याच्यामध्ये मेन्शन केलं गेलं पाहिजे. हं. आणि सहीमध्ये आता फॉर एक्झाम्पल सायलीमधला एस हा प्रॉमिनेंटली मोठा दिसला पाहिजे सगळ्यापेक्षा, ओके. सगळ्या लेटर्सपेक्षा मोठा दिसला हं. पाहिजे. सरनेम तुमचं खूप मोठं असेल तर त्याचं पण फक्त इनिशियल तुम्ही घेतलं तरी चालू शकतं, पण नाव पूर्ण आलं पाहिजे. म्हणजे हं. फॉर एक्झाम्पल स्मिता असेल तर पूर्ण आलं पाहिजे, सायली असेल तर पूर्ण आलं हं. पाहिजे, नाव पूर्ण येणं आवश्यक आहे. अंडरलाईन पण मी सांगते की कंपल्सरी आहे, अंडरलाईन पण तुमच्या याला पाहिजे, कारण सगळ्याच बाबतीत तुम्हाला स्थैर्य येतं. ओव्हरऑलच यश मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला अंडरलाईन पण गरजेची आहे देणं. आणि पुन्हा एकदा की दोन्हीच्याही सेंटरला 2 डॉट्स तुम्ही देणं आवश्यक आहे. 2 डॉट्स अशासाठी सांगतात ग्राफोलॉजीमध्ये, सगळ्याच बाबतीत तुम्हाला बॅलन्स साधला जातो सगळ्याच बाबतीतला. म्हणजे मग तो फायनान्शियल असेल, तुमच्या करिअरमधला असेल किंवा तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीतला असेल, तर या सगळ्यासाठीच तो डॉट कुठे आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तो सेंटरला असणं अपेक्षित आहे. आणि अजून एक जाता आता सांगते म्हणजे की कधीही उलट्या दिशेने म्हणजे खाली येणारी, उतरती, हं. शेवटचं लेटर उतरतं असं नसावं सहीमध्ये शक्यतो. हं. कायम सही ही तिरकी आणि वरच्या दिशेने जाणारी असावी. हं. सरळ सुद्धा शक्यतो काढायची नाही सही, हं. हे मात्र मी सगळ्यांना सांगते. आणि तुम्ही खरंच या एवढ्या गोष्टी जरी सगळ्यांनी फॉलो केल्या ना, तरी तुम्ही म्हणजे जरूर आपल्या पॉडकास्ट नंतर कमेंट्समध्ये लोकांनी सांगावं की त्यांनी एवढं करून सुद्धा त्यांना खूप फायदा झालेला जाणवायला लागेल नक्कीच. वा 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 वा, छान छान. खूप छान मार्गदर्शन केलं आणि खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं. मला कितीतरी प्रश्न पडले होते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.